आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, विजय शिवतारे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे। विजय शिवतारे बारामती निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता वर्तवली जाते। फडणवीसांच्या मध्यस्थीला एक मोठं यश मिळाल्याचं बोललं जात आहे। काल विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक झालेली। या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघालेला आहे अशी माहिती मिळते। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। प्रदीप, काल महत्त्वपूर्ण बैठक झाली, सकारात्मक चर्चा झाली आणि आता जी माहिती येते त्यानुसार विजय शिवतारे सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देऊ शकतात। वृषाली अगदी बरोबर आहे। खरं तर काल आपण पाहतोय की रात्री वर्षावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडली। स्वतः देवेंद्र फडणवीसांनी या संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी विजय शिवतारेंची मागणी होती त्यामध्ये लक्ष घातलं आणि देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी करत विजय बापू शिवतारे यांची मनधरणी जी आहे ती केली आपल्याला पाहायला मिळते। आणि येत्या निवडणुकीमध्ये विजय बापू शिवतारे खरंच ज्या भूमिकावरती ठाम होते ते म्हणजे मी अपक्ष निवडणूक लढवणार, मात्र विजय बापू शिवतारे हे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जी आहे ती जाहीर करू शकतात। आणि महायुतीचे उमेदवार आहेत सुनेत्रा पवार, ज्यांना खरं तर उमेदवारी मिळणार आहे, त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। मात्र काल जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा जी आहे ती झालेली आहे। स्वतः अजित पवार सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित होते। बैठकीनंतर आपण पाहतो की अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये संवाद सुद्धा झालेला पाहायला मिळाला। मात्र देवेंद्र फडणवीसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये मध्यस्थी केलेली पाहायला मिळाली आणि देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी यशस्वी झालेली आहे। स्वतः विजय शिवतारे पत्रकार परिषद घेतील आणि त्या पत्रकार परिषदेमधूनच मी महायुतीला पाठिंबा देतो अशा पद्धतीचं भूमिका जी आहे ती जाहीर करू शकतात। मात्र विजय शिवतारे यांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष असेल। मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते ती म्हणजे विजय बापू शिवतारे माघार घेतील आणि सुनेत्रा वहिनींना पाठिंबा देतील। धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।